5वी नवोदय विद्यालय व इत्ता 8वी स्कॉलरशिप त्याचे लाईव्ह क्लासेस, लाईव्ह पेपर आपण सोडवून घेत आहोत. आज पेपर नंबर 74 इंग्रजी बुद्धिमत्ता आपण घेत आहोत आणि त्यात 74 नंबरच्या पेपरचं सोल्युशन. हा पेपर तुम्हाला काल रात्री टाकला होता. काल रात्रीपासून आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपण वेळ दिला होता, म्हणजे अगदी 24 तास वेळ दिला होता. हा पेपर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. चला आपण हा पेपर समजून घेऊया. स्क्रीनला संपूर्ण पेपर घेतलेला आहे. काही गणित आपल्याला काही प्रश्न आपण याच्यामध्ये घेणार आहोत. काही स्क्रीनला काढणार. मला याचं सोल्युशन पाहिजे, लक्षात ठेव. घरी गेल्यानंतर लाईव्ह मध्ये बसून ते पूर्ण करून आणायचं. ओके का इंस्ट्रक्शन फॉर 1 ते 3 प्रश्नासाठी हा परिचय आहे. पॅसेज वरचे प्रश्न आहे. ट्रॅव्हलिंग इज अ पार्ट ऑफ एज्युकेशन. आत्ताच आपण नवोदयच्या मध्ये पाहिला. ट्रॅव्हलिंग मेक आवर नॉलेज ऑफ जिओग्राफी अँड हिस्ट्री मच क्लेवर. व्हेन वी विजिट रायगड फोर्ट we realize the real importance and greatness of Shivaji Maharaj. Traveling develops our mind. It broadens our outlook. We meet different people during our travel. We know their customs and manners. Traveling in different parts of our country is necessary for real brotherhood. Travel for getting more knowledge of the world. When do we realize the greatness of Shivaji Maharaj? काय उत्तर आहे त्याचं? रायगड फोर्ट. शिवाजी महाराजांची माहिती घ्यायची तर रायगडला गेलं पाहिजे. वाचल्यानंतर काहीच अडचण नाही. पुढे फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट ऑप्शन. दिस पॅसेज इज अबाउट कशाबद्दल आहे? ट्रॅव्हलिंग बद्दल आहे. पहिल्या ओळीमध्ये आहे. तिसरा भाग choose the correct option and complete the sentence. Traveling develop our mind. वाक्य जसंच्या तसा. पुढे choose the correct. How many adjectives are there in the passage that end with the suffix full? कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये? ऍडजेक्टिव्ह युजफुल आहे, ग्रेटफुल आहे, ब्युटिफुल. किती आले? 3. Choose the correct option and complete the following question. The rain does not wash soil away because root of hold it firm. झाडांची मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे माती पावसाच्या पाण्यावर वाहून जाते. त्यासाठी झाडं लावणं महत्वाचं आहे. चूज द करेक्ट सफिक्स टू कंप्लीट द फॉलोइंग वे. हा बनवायचा आहे. क्लेवर, काइंड, ब्राइट, ब्लाइंड. आता याला कोणता सफिक्स जोड? क्लेवर, आता हे सगळं जोडवायचा प्रयत्न केला, जुळवले तर लगेच तुम्हाला अर्थ कळतो. काही सगळे जुळत नाही. फाइंड आउट द नंबर ऑफ प्रोनाउन्स. यूज द फॉलोइंग सेंटेन्स. I promised him to deliver his note to their family. Pronoun म्हणजे सर्वनाम. I म्हणजे माझ्याबद्दल आलं. Him म्हणजे त्याला आलं. His म्हणजे त्याच्या आलं. Their म्हणजे 4 प्रोनाउन यामध्ये वापरलेली आहे. पुढील प्रश्न आहे. Arrange the jumbled letter in correct order and choose the name of game. याच्यामध्ये जंबल लेटर अरेंज करायचे. कुठला जमेल? आता पर्याय कट पद्धत वापरायची काही गरज नाही. पर्याय खेळाचं नाव पाहिजे फक्त. कोणतंही खेळाचं नाव आहे याच्यामध्ये? हा खेळाचं. बाकी तर कुठल्या खेळाचं नाव नाहीये. पुढे विथ 2 ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर इन ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. याच्यामध्ये कोणते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहेत? कोणकोणते आहेत रे? ऍक्टिव्ह. पर्याय क्रमांक 2. He brought a new wife for his son. आणि they lost the final match. ही 2 ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. बाकीची 2 पॅसिव्ह मध्ये. फिलिंग द ब्लँक युजिंग
Suitable conjunction in the option. He ran far. Could not catch the train in time. But He ran far, but could not could catch not the catch. train in the time. Choose the two correct phrases from the alternative to describe the expression. याच्यामध्ये expression काय दिसतात? The man in the picture. Become He lost one's temper. म्हणजे त्याचा डोकं सरकले म्हणतात ना, तशा पद्धतीनं तो रागवलेला एक आहे आणि त्याचं टेम्परेचर वाढलेलं आहे. आपण पाहतो घरी पप्पाचं कसं टेम्परेचर वाढतं. ओके, आता याच्या विच मेल इज फ्रॉम गुगल. गुगल म्हणून कुठलं मेल चाललेलं नाही. इथं लगेच इथं ज्याच्यावरती दिसतंय नाही कुणाकडनं आलेलं. कुठलं पहिलंच. विच टू मेल आर नॉट रीड. कोणत्या दोन वाचलेले नाही आहेत रे? अरे वाचलेले कुठे कळतात? इथे कळतात. ओके, याच्यावरती कळतात. कोणत्या वाचलेले नाही आहेत? First and second. आता इथं फिफ्थ आणि सिक्स, पाचवी आणि सहावी. Sir. 1 2 3 4 Sir, they wrong. Will two men are not read. याच्यामध्ये फर्स्ट, फोर्थ, नाईन्थ, सेकंड. आता याच्यामध्ये पर्याय बघा. फोर्थ वाचली का रे? 1 2 3 4 वाचली. हो. वाचली. 9 9वी 5 6 7 8 9 वाचले. पहिली नाही वाचली. दुसरी नाही वाचली. तिसरी असती तरी चाललं असतं. चौथी पाचवी सहावी असती तरी चाललं असतं. मी पर्याय इथं म्हणजे वाचलेल्याच्या खूण आहेत. जर तुम्ही कधी कॉम्प्युटरवर बसत असेल तर हे लक्षात यायला काहीच हरकत नाही. पुढं, हाऊ मेनी चॅट कॅन बी सीट इन द लेफ्ट साइड. किती चॅट दिसत आहेत लेफ्ट साइडला? No chat. कुठे? इथं हा. इथं चॅट दाखवते. नो रिसेंट चॅट स्टार्ट नाव 1. इथं नो रिसेंट चॅट म्हणजे इथं हाऊ मेनी चॅट कॅन बी सीन ऑन द लेफ्ट साइड. लेफ्ट साइडला किती चॅट दिसतात? No. काही नाही. नो रिसेंट चॅट. चूज टू करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द गिवन सेंटेन्स. The farmer searched his lost bull in every nook and corner. Everywhere and in every part of the place. Farmer search म्हणजे फार्मरने शोधलाय लॉस्ट बुल. तू त्याचा बैल हरवलेला शोधला. कुठे शोधेल रे तू? सगळीकडे म्हणजे एव्हरीवेअर आणि in every part of the place. अँड ऑल कॉर्नर. कॉर्नरवर फक्त बघून चालेल का? नाही. इन एव्हरी शेड. शेड मध्ये बघून चालेल का? हरवलाय तो शेड मध्ये असेल का? नाही. म्हणजे इथं कुठे ते आपल्याला समजून घे. आता इथं चूज द करेक्ट लेटर टू मेक 5 मीनिंगफुल वर्ड इन द पझल. एकच शब्द वापरायचा आणि 5 मीनिंगफुल झाले पाहिजे. आता इथं कुठलाही एक तुम्हाला बनवता आला की त्याच्यावरनं बघायचे. टी GAT गेट, टी आणि टेन, EAT eat, GOAT goat. जे पाचवीच्या नाही चौथीच्या मुलांना देखील येण्यासारखं आहे. चूज टू करेक्ट सेंटेन्स फॉर शोईंग नेसेसिटी. वी शुड रिस्पेक्ट द एल्डर. चिल्ड्रन मस्ट ओबे देअर एल्डर. रामन कॅन राईट उर्दू. ही मे अराइव एनी टाइम नाउ. आता काय म्हणलं आपल्याला? शोईंग नेसेसिटी. पाळले पाहिजे. पहिला रिस्पेक्ट एल्डरचा पाळला पाहिजे आणि ओबे देअर एल्डर पाळला पाहिजे. त्याच्याबद्दल हे शोईंग नेसेसिटी म्हणजे हे आपल्या अभिवादन वगैरे आपण जे करतो की ज्या गोष्टी धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीचा त्याला आपण मुलांना देतो ते आपण असं वागलं पाहिजे. रीना टेक्स्ट अ मेसेज टू शीला. थँक यू फॉर युअर हेल्प. शीला रिप्लाइड YW. What does it mean? You are YW. welcome. You are welcome. YW याचा अर्थ ही शॉर्ट फॉर्म आपल्याला आहे. Following are the advice for young people given in the way. Choose the correct title for the content in the way. Keep the bad habit. Eat homemade food. Avoid secondary life. Exercise regularly. Eat moderately. Sleep well. हे काय आहेत रे? Healthy habits.
इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन, डिसिप्लिन तर सांगितलंय सगळं. गुड रुटीन, रुटीन आहे का हे सगळं? सगळं रुटीन मध्ये नाही बसू शकत. इम्पॉर्टन्स ऑफ लाईफस्टाईल, महत्व लाईफस्टाईल, सगळ्यात लाईफस्टाईल नाहीये. हा म्हणजे ही काय लाईफस्टाईल नाही, इट होम मेड फूड लाईफस्टाईल आहे का? नाही ना, ते आपण रोजच खातो घरचं, कधीतरी बाहेरचं खा. म्हणजे हे सगळं हेल्थी हॅबिट. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ड अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. द जायंट ॲट वन डॉट डॉट टू डू व्हॉट हर्क्युलस वॉश. Agreed to. हा The giant at once agreed. पर्याय क्रमांक 4. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच फॉर द गिवन सेंटेन्स. गोपाल भान asked, don't you want the post of physician? गोपाल भान asked, if कुठला येते? गोपाल भान asked if he did not want the post of physician. Physician ची त्याला post नको. Choose the correct pair of preposition to complete the following sentence. He crossed dot dot the road and then walked dot dot the bridge on the river. He crossed across the road and then walked over the bridge. Okay. म्हणजे इथं पर्याय फार होऊ शकत नाही. आता ओव्हर येणार आहे किंवा जेव्हा याच्यामध्ये पहा बरं. ही क्रॉस टू द रोड नाही तर ही क्रॉस अक्रॉस द रोड अँड देन वॉक ओव्हर द ब्रिज ऑन द रिव्हर. सॉल्व द रीडर. आय एम अवेलेबल ऑन द वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब आहे अवेलेबल. एनीबडी कॅन कंट्रीब्यूट टू माय वॉस्ट ट्रेजर of knowledge. People change and improve my treasure of knowledge. What do you know? Inside Wikipedia. Huh? Wikipedia. Read the table and find the correct alternative of superlative degree. Superlative degree. बनवायची आपल्याला. My class is The cleverest. My class is the cleverest. एक लाठी बुर्ज खलिफा आहे. आता एक माहिती असेल की तर काय डोकं चालवायचंय. बुर्ज खलिफा कुठली आहे रे ही? is the tallest. ही टॉलेस्ट बिल्डिंग आहे. आता ती चायनाने नवीन बनवली पण ते आतापर्यंत ती आहे बुर्ज खलिफा. संयुक्त अरब अमेरिकेमधली अमेरिकेमध्ये मी नाही. The smartest of all the फेस्टिवल तिथं जमवू शकेल का? नाही ना. मग दिवाळी इज द टॉलेस्ट biggest festival. याची जोडी जुळवली तर त्याच्यावर पर्याय तुम्हाला कळतं. 4B. 4B किती ठिकाणी आहे त्याच्यावर तुम्हाला 4C आहे, इथं 4B आहे, इथं 4B, इथं 4A. जी पहिल्या दुसरा तिसरा पर्याय कळतो. राहिला पहिल्यांचा होता. मी इथं डोकं फक्त वाचायचं इंग्रजी. पुढे म्हणजे व्हॉट इज द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही रॅन फास्ट टू कॅच द ट्रेन. Simple past tense. पाच ते ओके. तर आता बुद्धिमत्तामध्ये काही गोष्टी आपल्याला ऑनलाईन आपल्याला घेता येणार आहेत. काही जेव्हा हे गरज असेल तेव्हा स्क्रीन बंद करून आपण त्या पण घेऊया. दोन्ही पद्धतीने आपण चालूया ज्याद्वारे इथे जास्त चांगल्या पद्धतीने समजून देता येते. काही गोष्टी फळ्यावर समजूनच देणं गरजेचं आहे तेव्हा त्या ठिकाणी ते आपण घेणार. म्हणजे दोन्ही आपण कंट्रीब्युट दोन्ही पण चालवणार आहे. काय आपल्याला अडचण येणार नाही. ओके. तर यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्द ते आणून तुम्ही दुसरे व चौथे अक्षर विचारले. आता याच्यापासून कोणता शब्द बनतोय? पातळवट. पातळवट बघितलाय का? तुम्हाला माहिती का रे पातळवट? नाही पातळवट माहिती. पातळवट म्हणजे दगड फोडणार, दगड घडवणारा, दगड तोडणारा त्यांना पातळवट म्हणतात. हा पातळवट त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द. त्यातलं दुसरं थ आणि चौथं व. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1. तर ती ब सारखं दिसतंय पण ब नाही व. दिलेल्या अक्षर मालिकी उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर सुरुवातीपासून किती खाली गेले. वरती अक्षरमाला बघूया. वरती आहे अक्षरमाला. म्हणजे इथं तुम्हाला ते सोयीस्कर बी आहे. हे आता इथं बघायचंय
दिलेल्या अक्षर मालिकेत उजवा हात, तुमचा उजवा हात तो उजवा, जिभा हा उजवा हात आहे उजवीकडे, हा डावा हात आहे ही डावा. काय म्हणले अक्षर ते उजवीकडून 9, उजवा हात इकडला, उजवीकडून 5 6 7 8 9, 9 अक्षर काय या अक्षराच्या 9व्या अक्षराच्या डावा हात कुठला इकडे, डावीकडे की तो 5वा, क्यूच्या डावीकडनं पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं. 5वं अक्षर काय झालं? एल. हे अक्षर सुरुवातीपासून घेतली. आता एल ही सुरुवातीपासून 5 10 11 12 12 अक्षर येणार. ओके चला पुढील प्रश्न आहे ना, कर्तृत्व राष्ट्रप्रेम. आता हे समजून द्यावं लागेल आपल्याला, जोडाक्षर असलेली आणि जोडाक्षर नसलेली हे घेऊ शकतो आपण. जेव्हा लेखी काम असेल तेव्हा फळ आपण स्विच करून आपण ते त्याच्यावरती घेऊया. कर्तृत्व क जोडाक्षर आहे का? तो वरती रफार आहे म्हणजे हे जोडाक्षर आहे. हे खाली रुकार आहे म्हणून नाही, रफार आहे म्हणून तो रचा रफार आहे, त्यामुळे हे जोडाक्षर आहे. त लावं हे जोडाक्षर आहे, हे लिहून घ्यायचे बरं का, जोडाक्षर हे लिहून घ्यायचे. रा जोडाक्षर, स्ट्र जोडाक्षर आहे, प्रे जोडाक्षर आहे, म जोडाक्षर नाही, ज नाही, रा नाही, फक्त जोडाक्षर नाही. सगळं मी तुम्हाला डॉंकीवरती सांगत नाही. ज नाहीये, रा नाहीये, ज नाहीये, ज वर रफार, रफार जोडाक्षर आहे का? आहे. र नाही, श नाही, स्त्रा आहे, स्त्र आहे, स नाही, त श्रू श्रू नाही. अरे श नुसता जोडाक्षर, श ला र जोडला की श्र म्हणजे हे जोडाक्षर आहे. त्याला रुकार आहे म्हणून नाही, तर हा बनताना श्र हे श आणि र मिळून बनलेला आहे. आता याच्यामध्ये जोडाक्षर व जोडाक्षर नसलेली अक्षर यांच्या संख्येची. जोडाक्षर असणारी मोजं सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9. जोडाक्षर असणारी किती? 9. आता एकूण जोडाक्षर नसणारी बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जोडाक्षर नसणारी 10 आहे, जोडाक्षर असणारी 9 आहे. याच्यातला फरक किती? 1. पुढं अक्षर मालिकेतील प्रत्येक अक्षराला मूळ संख्येचे अनुक्रमांक दिले. आता आपण तिथं हे चालू करूया आणि प्रश्न आपल्याला बघून पण आपल्याला हे करता येईल, दोन्ही पद्धतीनं पण आपल्याला चालवता येईल, कारण कॅल्क्युलेशन पण आपल्याला करणं गरजेचं आहे. दोन्ही गोष्टी झाली पाहिजे. ओके घ्या स्क्रीनला हे करत चालू. याच्यामध्ये प्रश्न आहे, अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराला मूळ संख्येचे अनुक्रमांक दिले. आता याच्यामध्ये एक पहिली गोष्ट, आपण जेव्हा याच्यावरती बुद्धिमत्तेचा पेपर सोडवायला घेतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा पेपर आपल्या हातात मिळाल्याबरोबर आपल्या स्कॉलरशिपच्या पेपरला आपल्याला ABCD लिहून ठेवायची आहे. जर आपल्याला नवोदयचा पेपर NMMचा पेपर असेल तर त्यालाही ABCD लिहायची आहे. पण स्कॉलरशिपच्या पेपरला 25 अक्षरांची ABCD असते. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y. ही ABCD पेपरला बसल्याबरोबर आपल्याकडे लिहिलेली असली पाहिजे. नंतर याचे नंबर देखील आपले पाठ असले पाहिजे. हे नंबर आपल्याला सरावाने पाठ होतात आणि नेहमी त्याचं केलं किंवा प्रत्येक 5 नंबर 6 नंबरचं 1 नंबरचं अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालते.
पण आपल्याला ही एबीसीडी आपल्याकडं स्कॉलरशिपच्या पेपरला असली पाहिजे, NMMच्या पेपरला संपूर्ण असली पाहिजे, झेड पर्यंत आपल्याला इथे असते. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे पहा, अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराला मूळ संख्याचे अनुक्रमांक दिले. मूळ संख्या आपल्याला माहिती आहे, 8 आहे ती मूळ संख्या सांगा. 2 3 5 7 11 13 17 19 20 21 23 तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, मूळ संख्यांच्या कोणत्या दोन अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज 40 आहे. बेरीज किती आपल्याला आणायची? 40 कोणत्या बेरीज बघा बरं, 37 आणि 3 ची, 3 नंबर आणि 37 याची बेरीज 40 आहे. 17 अजून कोणकोणत्याची? 17 आणि 23 याची बेरीज 40 आहे. 11 29 11 आणि 29 यांची बेरीज 40 आहे. अजून कोणत्याची येते का बा? दोघांचीच, तिघांची नाही, दोघांची. मग आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, मूळाक्षरांना, प्रश्न काय म्हणलाय त्यांनी, मूळाक्षरांना प्रत्येक अक्षराला मूळ संख्येचे अनुक्रमांक दिले, तर कोणत्या दोन अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज 40 आहे. आता मूळ क्रमांक दिले म्हणजे इथे ABCD दिली पाहिजे, ABCDEFGHIJKL. मग पहा बरं, 3 म्हणजे B आणि N आहे का? BN पर्यायामध्ये नाही. नंतर पहा E आणि J आहे का? F आणि I नाही, G आणि I जी तर या तिन्हीमध्ये कुठलाही पर्याय असू शकतो किंवा दोन पर्याय नोंदवायला पण येऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये खूप काय अडचणीचं किंवा खूप डोकं चालवण्याचं काम होतं का? मुळीच नाही. पुढील प्रश्न पहा, मुलांनो परवा गांधी जयंतीला स्वच्छता अभियानाला सुरुवात होणार आहे. 30वा प्रश्न, की परवा दिवशी गांधी जयंती आहे आणि त्याला स्वच्छता अभियानाला सुरुवात होणार आहे. सर्वांनी झाडू, गमेले, फावडे यासारखे साधन घेऊन वेळेवर उपस्थित राहायचे. गुरुजींनी सर्वांना सांगितली. ही सूचना किती तारखेला दिली? आता बघा, परवा काय असतं रे? 2 गांधी जयंती कधी असते? 2 परवा दिवशी. परवा म्हणजे उद्याचा उद्या. मग उद्या काय असेल? ही परवा 2 ऑक्टोबर. उद्या काय असेल रे? 1 ऑक्टोबर. आणि आज काय असेल? मी सूचना दिली तेव्हा 30 सप्टेंबर. 3 महिना सप्टेंबर 30चा असतो. नाही बोटा बघायचं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 30 आहे. म्हणजे 30 सप्टेंबर. त्यानंतर आज 30 सप्टेंबर असेल तर उद्या 1 ऑक्टोबर, परवा 2 ऑक्टोबर. त्यामुळे मी सूचना दिली तेव्हा तारीख कोणती असणार आहे? 30 सप्टेंबर. पुढे 31वा प्रश्न पहा, 347, 42, 926. 347 ला 42 तर 926 ला प्रश्नचिन्ह. बोला. हा, पर्याय 2 नोंदवा आहे का? नाही, एकच पर्याय नोंदवा आहे. बोला. 7 4 11 3 14 14ची 42 9 2 11 17 51 आहे का पर्यायामध्ये? आहे. अजून कोणाचं काय वेगळं? एका प्रश्नाचे अनेक उत्तर येऊ शकतात. ते मान्य झाली तर पर्यायामध्ये असेल. ओके, चला पुढील प्रश्न घेऊया आपण. पुढील प्रश्नामध्ये आहे एडन, एमेन, कॅटन. एडन, एमन, कॅटन. काय ते एडन, एमेन आणि कॅटन? ही बंदर. हा, ही काय आहे? बंदर आहे. बंदर असणार कोणतं येईल? चीन.
ओके चला पुढे BHN DJP BHN ला DJP हा तर KPT ला प्रश्नचिन्ह काय बोला अनुक्रमांक सांगा 2 8 14 लगेच अनुक्रमांकामध्ये केलं ना हे गणित लगेच समजतं. तुम्ही जर याच्यामध्ये शोधत बसला तर लगेच डोक्याला हा बोला अधिक 2 अधिक 2 अधिक 2 काही उत्तर चला पुढे 285 ला 40 285 ला 40 तर 463 ला प्रश्नचिन्ह ओके 285 ला 40 तर 4 दोन पर्याय नोंदवा ओके बोला हा हा बोला 8 45 40 ची दुप्पट 80 80 ची दुप्पट 40 ओके 18 पहा तुम्ही यांचा गुणाकार केला सगळा 8 45 40 80 आणि 80 ची निमपट 40 मी नुसतं म्हणलं तुम्ही नुसतं एवढंच केलं तर नाही मग हे कशासाठी दिले शो साठी दिलेत का नाही नाही म्हणजे 8 45 40 काहीतरी 18 हे दोन कशासाठी दिले म्हणून नुसतं दिलं असतं ना 85 ला 40 तर 63 ला किती ओके हा एक झाला दुसरा पर्याय बोला 8 13 13 2 15 ओके 15 45 5 ओके बरोबर याची बेरीज 15 येते याची तिप्पट 45 वजा 5 आणि इकडे मग तसंच 7 4 13 13ची तिप्पट 39 39 आणि 39 मधनं 5 वजा केले 34 आहे का पर्यायामध्ये ओके व्हेरी गुड छान अतिशय सुंदर आता आकृतीवरचा प्रश्न आहे आकृतीचा प्रश्न आपण स्क्रीनला लावूया एकच मिनिट लगेच आपलं ते पटपट झालं पाहिजे आकृतीवरचा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला स्क्रीनला घेता येतं पाहिजे पहा या ठिकाणी आकृती आहे चौकोन आहे त्रिकोण आहे षटकोन आहे रेष आहे त्रिकोण आहे षटकोन आहे काय संबंध आहे रे याच्यामध्ये हा बोला रेषा बरोबर व्हेरी गुड या ठिकाणी 4 रेषा आहेत इथं 3 4 आणि 3 7 रेषा याच्या या आकृतीमध्ये एकूण किती रेषा आहेत इथे षटकोन आहे त्रिकोण म्हणजे एकूण रेषा 9 आपल्याला किती पाहिजे 9 रेषा असणारी आकृती कोणती पर्याय क्रमांक 3 ही का चालणार नाही रे ही पण याच्यामध्ये पण किती आहे 6 7 8 9 हा 2 2 सुद्धा असू शकते या 2 रेषा धरायच्या का हा तसं म्हटलं तर पर्याय क्रमांक 3 उत्तर काय 3 उत्तर पर्याय क्रमांक 3 कारण इथं आपल्याला ह्याच्या पण 2 धरायला पाहिजे होत्या ना अवसर पण त्याचे भागलेले नाही ना छेदले नाही पण ओके छेदले म्हणून ते वेगळं वाटतं हा आता दुसऱ्यामध्ये समान भाग केलाय मग इकडे पण समान भाग केलेला असलाय काय दिले उत्तर त्याचं 3 रेषा इथं नाही आता इथं समान भाग केलेले म्हणून अनेक कन्फ्युजन असणारा प्रश्न आहे थोडस येतं त्याच्यामध्ये आता इथं सरांनी काय डोकं चालवायचं मोठं बरोबर चला पुढे आपण घेऊया आता हे पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये जावं लागेल ओके
नाही काय आपल्याला 2 मिनिटामध्ये पटपट पटपट होते, पण ज्या त्या ठिकाणी ज्या त्या गोष्टी घडताय ते पण खूप गरजेचं आहे आपल्याला, ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी झाल्या. ओके, चला पुढचा प्रश्न आहे की RTP सांगा रे. RTP MOK VYU. मध्ये डॉट दिलेत ना सर, वेगळं पण काढायचं. ओके 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 ओके. मी आता प्रश्न तुमचा ऐकल्यामुळे मला वाटलं पण असं असेल गटात न बसणार. हा बोला. हा 18 20 16 8 6 8 10 6 8 10 6 22 25 21. मी तर जर बघितलं 16 2 18 2 20 6 2 8 2 10 11 2 13 2 15 21 23 25. इथं 23 नंबरचा अक्षर असायला पाहिजे होतं. तर पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. पुढे भाटगर मुळशी तानसा पानशे. काय रे भाटगर मुळशी तानसा पानशे काय आहे? सर धरण पाहिजे ना. बरोबर, हे धरण आहे आणि मुळशी धरण आहे आणि हे सगळे धरणं आपल्या शेजारच्या जिल्ह्यातले आहेत, पुणे जिल्ह्यातले आहेत आणि तानसा धरण पुणे जिल्ह्यात नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळं उत्तर इथं तानसा येते. मुळशी म्हणजे पवना डॅम आहे ना, ते मुळशी. मुळशी तो पिक्चर बघितलाय का, मुळशी पॅटर्न ना. ओके ओके बरोबर. या गोष्टी हा. चला पुढे 583 सांगा. 583 671 671 264 बोला पर्याय. हा बोला. याची बेरीज मध्ये 5 3 8 6 1 7 4 2 7 3 2 उत्तर पर्याय क्रमांक 4. कोणाचं वेगळं आहे का, वेगळं येऊ शकतं. पुढे गहू तूर मका तांदूळ. गहू तूर मका तांदूळ काय याच्यामध्ये गहू तूर मका तांदूळ. कारण काय मला सांगा रे, नुसतं उत्तर नको. ओके, म्हणजे गवत ते एक प्रकारचे गवत आहे. ऊस देखील एक प्रकारचं गवत आहे. हे गवतातला येणारे धान्य आणि तूर आहे हे कडधान्य. ओके, चला 40वा प्रश्न आपण एक जरा सोडूया. जरा आपण पुन्हा एखादे आले की त्याचा एकदम घेऊया. तो 40 45 हे प्रश्न घेऊया सोडून आकृतीवरचे. 40 44 45 हे अगोदर 2-3 प्रश्न घेऊया. चला फक्त थोडंसं आपण मागे पुढे करतो, वन टाइम यावं म्हणून 1-2-3 प्रश्न. चला 240 240 240 240 120 40 40 10 प्रश्नचिन्ह. ओके बोला. हा बोला. 240 भागिले 1 240 240 भागिले 2 120 120 भागिले 3 40. ओके ओके. भागिले 2 भागिले 3 भागिले 4 भागिले 5 10 भागिले 5 2. ओके व्हेरी गुड. हे 200 काय 1 ने भागले 240 240 ला 2 ने भागले 120 120 ला 3 ने भागले 40 40 ला 4 ने भागले 10 10 ला 5 ने भागलं 2 तर येतात. चला पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न चला बोला. BV DT ER जी आता उच्चार व्यवस्थित करा रे. हा KP हा PN ओके बोला. त्याच्यामध्ये काय विचारलेलं त्यांनी, या घटामध्ये पुढं PN च्या नंतर कोणतं. हा
बोला पुन्हा बोला. अनुक्रमांक द्या. हा 2 22 2 22 4 20 4 20 20 7 6 18 7 18 7 18 11 16 16 14 14. ते इथं बघितलं तर 2 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 16 6 22 22 वजा 2 22 वजा 2 वजा 2 वजा 2 वजा 2 12 22 12 नंबरचे अक्षर 3 12 नंबर ओके. चला पुढील प्रश्न पहा. आता इथं 44 45 16 22 ओके 16 22 पुढे 26 गाडी हा बोला बोला 6 4 12 24 हा ओके 16 मधल्या अंकाचा गुणाकार 6 येतो 16 6 22 22 मधल्या अंकाचा गुणाकार 4 येतो 22 आणि 4 26 26 मधल्या अंकाचा गुणाकार 12 येतो 26 आणि 12 38 38 मधल्या अंकाचा गुणाकार 24 येतो 62 62 मधल्या अंकाचा गुणाकार 12 72 येईल 72 मधल्या अंकाचा गुणाकार 74 त्याचा 28 74 ओके. चला आता प्रश्न क्रमांक आपण 44 45 आणि मागचा राहिलेला आणि पुढला कोणता घेता येईल का तर 53 54 55 दबाण आपण काय करू बा चला आपण आकृत्यांवर चलूया. चला चुकीचं पद होता मधला 44 45 आपण ड्रॉप करूया पुढे घ्या याच्यात 11 15 17 20 11 15 17 20 23 25 29 30 41 बोला एकाडे. जर इथं ग्रॅज्युअली आहे चढता क्रम प्रश्न त्याचा नाहीये पण तरी पण आपल्याला एकाडे जर पाहिलं तर या ठिकाणी 11 17 23 29 41 आणि इथे जर पाहिलं तर 15 25 25 30 काय इथं ओके चुकीचं पद ओळखायचं 11 नंतर 13 सोडली 17 17 नंतर 19 सोडली 23 नंतर 29 सोडली 31 या ठिकाणी 31 असायला हवं आणि 31 नंतर 37 सोडली 41 सर दुसरं फरक 6 येते खाली 11 6 17 17 7 23 23 6 29 29 6 इथे 35 पाहिजे 41. ओके बरोबर आहे तुझं म्हणणं पण आपल्याला फरकाचं योग्य आहे पण त्याच्या अगोदर मूळ संख्याचं पाहणं गरजेचं आहे. आपल्याला अभ्यासाची कुठली कनेक्ट आहोत आपण बुद्धिमत्तेमध्ये काय पाहतो वर्गसंख्या घनसंख्या मूळ संख्या याच्याशी कनेक्शन आपल्याला जोडता येते का अगोदर पाहणं गरजेचं आहे. ओके चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न चला काय सांगा पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेत समान हा शब्द समान कसा लिहितात सम आन ते नंतर लिहू करतो पामर सांगा हे कसं 4 रसाळ 3 1 6 7 3 1 6 आणि इथं आपल्याला अजून कोणत्या अक्षराला कोणता आहे हे शोधावं लागेल. आता इथे सगळ्यांमध्ये कॉमन आलेली अक्षर आपल्याला तर ती दिसत नाही स
आता इथं मला काना आहे ना, तो म्हणजे काना वेगळा घेऊ. न प पुन्हा आलाय र, पुन्हा खाली र आलाय, सा म्हणजे स आलेलाच आहे, र आणि काना आहे. ओके, आता सगळ्यामध्ये काना आलेला आहे. इथं काना आला, इथं काना आला, इथं काना आला. म्हणजे कोणता आहे कॉमन कान्याला? एक आहे. म्हणजे कान्याला एक आहे. अजून कोणतं अक्षर तिघांमध्ये आलंय का रे? पहिल्या दोन मध्ये कॉमन काय आलंय रे? मला काय आलंय कॉमन? एक काढून टाकू आपण कान्याला. ओके, पहिल्या दोन मध्ये कॉमन काय आले? चार. कशाला काय असणार आहे? मला चार. दुसऱ्या दोन मध्ये कॉमन काय? र मध्ये कॉमन काय आहे? सहा. म्हणजे र ला काय आला? सहा. आता पहिल्यांचं मध्ये स कॉमन आलेला आहे. मग स ला काय कॉमन? ती. म्हणजे स ला ती. आता राहिलेले अक्षर वरती कोण राहिला? म कोणला काय आला? 8. ळला काय राहिला? 7. आणि मग काय आता प्रश्न? आता आ वेगळे लिहायची गरज आहे का? कळलं हो आपल्याला तेवढं, आपण तेवढं हुशार आहोत. हा बोला, काय प्रश्न आहे? नारळ हा शब्द कसा लिहाल? नारळ न कसा लिहाल? पाच. रला 6 आणि ळला 7. 5 1 7. हे असंच क्रमवार असेल. असं मागे पुढे निष्पत्ती पण दिले ना. पुढे दोन पर्याय आणि काय दुसरा? 6 5 6. मी तुम्हाला काय सांगितलं की मागे पुढे पसरून दिलेले ते. पुढे प्रश्न पुढं 1 4 3 आहे. या 1 4 3 1 4 3 आहे. यापासून कोणता शब्द तयार होईल? 1 म्हणजे काना, 4 म्हणजे काय? म. 3 म्हणजे काय? मासा. आणि इथं 2 वेळा 1 म्हणजे याचं काय असतं? 2 वेळा काना. मग आता मला 2 वेळा काना देऊ शकतो का? नाही. दोघांना 1 वेळा दिला पाहिजे. चला पुढे. झाडा कट्टा. काय म्हणतात झाडाभोवतीला कट्ट्याला? पान. पानला कोणते अक्षर येतील? पार. झाडाभोवतीचा कट्टा पार. ओला 8. कान्याला 1. रला 7. चला पुढे. लयबद्ध मांडणी आहे. लयबद्ध मांडणीचा क्रम लक्षात घ्यायचा आहे. ओके, आपण त्याला मला ते स्क्रीनवर बघता येईल आपल्याला. हे सोडवता येईल स्क्रीनवर. ओके, 50 51 52 स्क्रीनला टाकूया. मनोरा मी स्क्रीनला घेऊया. ते खालचे आकृती आपण घेऊया स्क्रीनला. 58 पर्यंत स्क्रीनला उरकूया. 58 पर्यंत स्क्रीनला उरकूया आणि नंतर पुन्हा पाळ्यावरती घेऊया. मधली ती जे आहे ते पाहून आपल्याला आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने स्क्रीनला समजून सांगता येईल मनोरा वगैरे. ओके, चला आपण पुन्हा मागे बॅकला जाऊया. पुन्हा आपण याला घेऊया. चला स्क्रीनला चालू करा. चला 40 नंबरचा प्रश्न आहे. 40 नंबर सांगा बरं. यातनं कोणत्या गटामध्ये न बसणारी आकृती विचारले ना? काय विचारलं? 40वा प्रश्न. गटात न बसणारी आकृती बोला, कोण सांगेल? 2 पर्याय नोंदवा आहे का? मग कुठलं येईल उत्तर? 1 2. बरं, 1 काय येईल? 2 काय येईल? मध्ये गोल आहे. समान बघायला. बरं, आपल्याला एक मध्ये गोल म्हणलं. ठीक आहे, आपण म्हणूया मध्ये गोल आहे. याच्यामध्ये गोल नाही, याच्यामध्ये गोल नाही. मग बाहेरच्या आकृत्या सारख्या आहे का? मध्ये गोल फक्त म्हणून तर मध्ये गोल चालेल का? नाही ना. आता आपण बारकाईने अजून बघितलं सगळीकडे गोल आहे. बाहेरच्या आकृती त्याचे 4 भाग केले, बाहेरचे 4 भाग केले. माझ्या 2 मध्ये 4 भाग झालेतच ना. सारखे नाहीये तेवढाच फक्त कळून आहे प्रश्न. पण इथं बाहेरच्या आकृती काय? गोल आहे. आतमध्ये काय? गोल आहे. पण इथं बाहेर काय? गोल आहे. आतमध्ये काय? त्रिकोण. बाहेर चौकोन आहे, आतमध्ये गोल आहे.
त्रिकोण आहे बाहेर आतमध्ये कोण आहे म्हणजे बाहेरच्या आकृती आणि आतल्या आकृती समान नाही समान नाही आणि पहिल्या पर्यायामध्ये समान आहे. ओके, ठीक आहे. चला पुढे 41 ते पुढे आता येतं 45वा प्रश्न. हा 45वा पहा बरं. त्रिकोण चौकोन गोल चौकोन गोल गोल त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन गोल चौकोन गोल त्रिकोण. 44वा प्रश्न चालले. आता एका गोष्टीवरती लक्ष द्या. आपल्या पाहिजे तेवढं झूम करता येतं, मोठ्याने बघता येतं, दाखवता येतं. आता बाहेर ठिकाणी त्रिकोण चौकोन गोल चौकोन गोल त्रिकोण. ओके. गोल त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन गोल चौकोन गोल त्रिकोण. म्हणजे या ठिकाणी कोणते आकार येतात हे लगेच लक्षात येते. आता त्याच्यामधल्या रेषा म्हणजे याच्यावर आपण पर्यायी पद्धत वापरू शकतो. त्रिकोण चौकोन गोल चौकोन चौकोन गोल त्रिकोण. पहिल्यांदा त्रिकोण पाहिजे, दुसरा पर्याय कट, पुढं गोल त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन गोल म्हणजे चौकोन. आता इथं मी चौकोन आहे, इथे चौकोन आहे, तिथेही चौकोन आहे. म्हणजे फक्त पर्याय एवढा तिसरा कोणता कट झाला? दुसरा पर्याय कट झाला. आता बाकीच्या ठिकाणी इथं उभ्या रेषा आहेत, इथं अडीक आहे, इथं आता इथं त्रिकोणामध्ये उभी रेषा आहे, त्रिकोणात उभी रेषा आहे, त्रिकोणात उभी रेषा. त्रिकोणाच्या रेषेचं काय बघत बसायला जरूर नाहीये. फरक कशात आहे? चौकोनात उभी रेष, चौकोनात आडवी रेष, चौकोनात आडवी रेष. ओके, आडवी रेष आडवी रेष. तिसरा चौथा पर्याय सारखाच आहे की रे? बाकी काय आपण दोन पर्याय नव्हतो आहे का? नाही. आपण बघूया काय होतंय. आपल्याला उत्तर चौकोनामधल्या पाहिजे. पाहिजे चौकोन उभी रेषा. आता इथं बदल काय, इथं काय झाला? इथं त्रिकोण आला. आता त्रिकोणामध्ये इथं आडवी रेष होती, इथं त्रिकोणामध्ये उभी रेष. ओके, म्हणजे बदल कुठं झाला? आहे तिथं आहे, वर्तुळात आहे, इथं जो आला तो बदल झाला. म्हणजे इथं काय झालं? मागच्या आकृती पहिल्या आकृती आहे उचलून शेवटला टाकली. ओके, पुन्हा याच्यामध्ये इथं बदल काय झाला? पहिल्या आकृती उचलून शेवटला. म्हणजे इथं तुम्ही घेतला, इथं जर तुम्ही त्रिकोण टाकला तर इथनं पुढं काय होतं? काय झालं? हा चौकोन उचलून शेवटला टाकला. आहे तसाच आहे तसाच आहे, फक्त या चौकोनातली उभी रेष होती ती काय केली? आडवी. पुन्हा आता हा जर उचलून हा गोल शेवटला टाकणार आहे आणि त्रिकोण चौकोन गोल. गोल पहिला जे आडवी रेष होती तो शेवटला गेल्यावर काय झाली? उभी रेष. हे आहे तसंच येणार. त्रिकोण पहिली उभी रेष व चौकोनातली आडवी रेष. आडवी रेष पाहिजे. पर्याय 3 आणि पर्याय 4 चुकून त्यांचं चुकलेलं आहे. आपल्याला त्यातलं दोन्हीपैकी एकच पर्याय काय दिला उत्तर त्यांनी? पर्याय 3 दिलेले. 4 दिलं असलं तर काही चुकीचं नाही. चला पुढील प्रश्न बोला. 45वा. हा बोला. 3 वरनं पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय कट. ओके, पुढे आतला रंगवला आहे, बाहेरचा आतला रंगवला आहे, बाहेरच्या रंगवलेले पाहिजे. बाहेरच्या रंगवले पाहिजे तर हात कट होईल. उत्तर पर्याय 4. चला पुढे. एवढं सोपं पण येतं बरं का? हा इथं का आता इथं लयबद्ध मांडणी. बोला कितीचा गट येतो? किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 25 म्हणल्यावर डोळे दाखवून कितीचे गट होतात? 5. 5चा गट घेतला तर काय होते? 2 5 7 4 6 2 5 7 4 6 25 746. 2 5 4 12. आता इथं काय केलं? या 5 मधनं इथं का बदलताना काय केले? 4 शेवटचे 2 पुढे घेतले. शेवटचे 2 पुढे घेतले तर 257 जसा तसा टाकला. ओके, 46 हे 2 पुढे घेतले, 257 तसा दिला टाक. मग इथं पुढे शेवटचे 2 म्हणले, इथं काय झालं? 257 घेतला आणि शेवटचे 462 तसा दिला टाक. ओके, शेवटचे 2 62 घेतले, पहिले 3 574 तसाच टाकला. ही शेवटचा 74 पुढे घेतला, 625 तसा टाकला. ओके, आलं लक्षात? चला पुढे. चला पुढचा प्रश्न
जे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 24 म्हणजे 2 2 चा होईल, 3 3 चा होईल, 4 4 चा होईल, 6 6 चा होईल. कितीचा गट? 3 चा. 3 चा. काय होईल? जे के एल पहिलं अक्षर जे काढून टाकल्या त्या पुढचं अक्षर ज्याच्यानंतर के एल एम म्हणजे इथं 4 4 चा गट होतो, 3 3 चा नाही. के एल एम एल के काढून टाकला एल एम एल. ओके ओके. जे के एल एम जे काढून टाकला के एल एम एल. के काढून टाक. के काढून टाकला हा गट एल एम एन ओ. एल काढून टाकला एम एन ओ पी एम काढून टाकला एन ओ पी क्यू एम काढून टाकला ओ पी क्यू आर. अगदी सोपं आहे. गुड गुड छान खूपच सुंदर. चला इथं आता पहा गोल मोकळे गोल चौक. अरे मी आधी नको रे भैया. हा गोल मोकळे गोल चौकोन चौकोन गोल चौकोन गोल गोल चौकोन म्हणजे एकदा गोल आहे एकदा चौकोन. ओके म्हणजे गोल चौकोन गोल चौकोन गोल चौकोन गोल चौकोन गोल चौकोन गोल चौकोन गोल चौकोन. ओके आता गोला गोलामध्ये बघू काय काय झाले. गोला गोलात काय केले? खाली आहे वर आहे. जी असं फिरलं घड्याळाच्या दिशेने फिरवा, घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरवलं तरी काही फरक पडणार नाही. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवलं हे असं करणार. घड्याळाच्या दिशेने फिरवलं विरुद्ध दिशेने फिरवलं दोन्ही फिरवलं तरी हेच होते. म्हणजे खाली वर शिडी खाली शिडी वर शिडी खाली शिडी गोलला खाली शिडी वर शिडी खाली शिडी वर शिडी खाली शिडी. साधी सोपी भाषा वापरायची. डोकं पांडित्य व्हायचं, डोकं चालवायचं नाही. साधी सोपी. आता इथं कोणाला डावीकडं नाही, इथं उजवीकडं डावीकडं उजवीकडं डावीकडं उजवीकडं उजवीकडं. ओके म्हणजे आता आपलं सोपं आहे. आता गोलाचा आपण बघूया. तयार पर्याय करायचे. गोल चौकोन 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 आणि कशी पाहिजे की डावीकडे उजवीकडे शिकलं. चौकोनाला उजवीकडं इथं आहे, इथं पण आहे, इथं नाही. हा पर्याय एक गट हाय म्हणजे 3 कलर. नंतर आता इथं झालं. इथं काय येणार आहे? गोल आहे. गोल शेंडी कुठे आहे? गोलाच्या खाली आहे वर आहे म्हणजे खाली नाही. खाली आहे का इथं? हा करायचं. इथं आहे का? आहे. इथं आहे का? आता इथे फरक आहे. तिसरा इथं चौकोन आहे. आता चौकोन काय इथं? चौकोन कुणीकडे? डावीकडे पाहिजे. चला पुढे आता इथं याच्यावरती एक 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 आपण छोटं छोटं मंडळ आपण घेऊया. ओके ते तुम्ही घेतला. अरे वा बघा किती पोरं हुशार आहे. मनोऱ्याचे निरीक्षण करूया आपण. छ श छ छ ला दाखवलेला आहे श समोर पलीकडे पहिला इथे जिकडून शेवटचा म्हणजे पहिला शेवट. छ ला श न ला ख न न ला म्हणजे इकडून इकडे गेलो आणि इकडून इकडे आलो. मग तसं ब ला ग ब छ ला श ब ला ग ब ला इकडून इकडे गेलो. आता काय इथं जसं तसं खालीला खाली झालो ब ग ला इथं खाली घ्यायचे. पण आता इकडून आता इथं छ ला श तिकडे गेलो, इकडून न ला ख आलो. ब ला ग तिकडे गेलो म्हणजे तिकडून इकडे आला श ला व. ओके व्हेरी गुड. आता दुसरा तिकडून दुसरा ट त वड ट त वड ट त त व ड ड. ओके म्हणजे इथं या पद्धतीची वाटी काय होती. त्याचं तिकडं होते का छ ख न थ त्याच्यामध्ये ओके त्याच्या मधल्या वाटीतलं जे मधलं होतं त्याच्या इथं आपण असं गेलो घड्याळाच्या दिशेने गेलो. इथं घड्याळाच्या विरुद्ध तसं भ ग ज भ भ ग
झ ब वेगळा रंग घ्यायचा वेगळा बरं असू दे वेगळा घ्यायचा रंग वेगळा रंग घेतला तर ते लक्षात येतं असू दे याच्यावरती फक्त ब ग झ ब वेगळा रंग घेतला ना आपल्याला ते व्यवस्थित दिसतं असू दे चल घे हा आता याच्यामधलं काय ना थ न ल फ ओके आणि व्यवस्थित लक्षात येत आहे ना आता मी किती तोंडाने वरडून सांगितलं असतं तरी लक्षात आलं नसतं मोठ्या स्क्रीनला घेतलं कळतं चला पुढचं च व श घ ठ ज क ट च व श घ घ नंतर ठ वरची एक ठ ज बाराचं बाहेर बाहेर गेलो ज नंतर क नंतर ट क नंतर ड येणार ड नंतर ड च पर्याय क्रमांक 3. चला 56-57 घ्या आकृतीवरचं आरशाचं प्रतिबिंब हे पहा आरशातलं प्रतिबिंब हे आपल्याला पाठ असलं पाहिजे काय होते याचं इकडं गडी होते मी तुम्हाला शेवट परीक्षेच्या वेळेस सांगतो परीक्षेच्या वेळेस डायरेक्ट आदल्या 1-2 दिवसापूर्वी आत्ता पहिल्यापासून सांगितलं काय करायचं ते आरसा आहे ना ही फाडायचं इथं पेपरच्या वेळेस फायनल पेपर प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे ही घडी इकडे उघडणार इथं पेननी गिरवायचं याच्यावरती पेननी गिरवायचं आणि हे बाजू फाडायची नाही असा पेन झाला दाबून वाढला ही घडी उघडते ही घडी उघडायची फाटून तुकडा बाजूला पडून द्यायचा ही ह्याच्यावर गिरवलेलं त्यामुळे तुम्हाला लगेच ते कळतं मी पर्याय कट पद्धत वापरते आता ही तिरका आहे आरशामध्ये केलं नाही या तिरका आहे ते असं तिरकं होणार या पद्धतीचं तिरकं पाहिजे याच्यावर पर्याय कोणता आता येसचा आपण गाड्या गेलो ही इकडून असं इकडून असं एक आणि दोन फरक काय रे याच्यामध्ये इथं खाली आली मग तिरकी गेली आता इथं काय तिरकी मग सरळ झाली म्हणजे तिरकी पाहिजे आणि मग सरळ पाहिजे ओके आता ईचं पा याचं इथंच येणार ई या ठिकाणी पाहिजे त्याच्यावर पहिल्या पर्याय क्रमांक 4 आता मग याच्यामध्ये बारकाईने बघितलं एफ उजवीकडे तोंड आहे त्याचं डावीकडे तोंड होणार आहे त्याच्यावर हा पर्याय करतो राहिला 2 आणि 3 फरक काय त्या यातल्या ईच्या नंतर आर यायला पाहिजे तिथं आय आला उत्तर पर्याय क्रमांक 3 ओके छान विद्यार्थी मित्रांनो असा जर अभ्यास केला ना मनोरंजक पद्धतीने तर हसत खेळत लय डोक्याला खूप त्रास द्यायचा नाही अगदी व्यवस्थित हसत खेळत करायचं ओके यस हा यस आहे हा या बाजूला तिरकी रेषे खाली उघडायची आणि जी घडी दिसते ना त्याच्यानुसार पर्याय कट पद्धत वापरायची कुठं फायनल परीक्षेला पेपर फाटला तुम्हाला तिथं कोण ऑब्जेक्शन घेत नाही कारण काय तुम्ही फाडून तुकडे करत नाही तिथं आपली फक्त क्लुप्ती वापर ओके आता हे खाली येणार आहे ही तिरकी रेषे या पद्धतीने तिरकी येणार आहे या पद्धतीनं तिरकी रेष चौथ्यामध्ये नाही त्यामुळे हा पर्याय कर ही तिरकी रेष बरोबर ही बरोबर ही बरोबर आता येसचं बाय वरून खाली आपण असं आलो हितनं हे खाली आल्यानंतर हे या पद्धतीने येस येणार या पद्धतीचा तिसऱ्यामध्ये नाही तिसरा आता राहिला पहिला दुसरा फरक शोधायचा पर्याय कट आकृती 100% वापर फरक कुठं आहे इथे इथं हा यस बरोबर आहे असा इथं ते बरोबर सरळ जुळवले इथं बरोबर नाही कट करून जुळवले पर्याय 2 कट केलेलं नाही अशाच आकृत्या पेपरला येतात मागचा आकार जो बघितला तसं नाही अशा फ्री हँड आकृत्या अलीकडल्या पेपरला येतात चला आता आपल्याला अजून याच्यामध्ये आकृत्यांवरती काय आहे ते घ्या हे लेखी प्रश्न घेऊया आपण ओके हे नाही हे लिहून घेतलं पाहिजे आपण आहे पृष्ठ आता याची गणना तुकड्याची 4 पृष्ठभाग दिसतील आता याचे किती भाग दिसतील इकडून दिसेल इकडच्या बाजून दिसेल या बाजून दिसेल या बाजून दिसेल वरचा दिसेल म्हणजे किती दिसतील 5 दिसतील याचे किती दिसतील हा एक दिसेल इकडला दिसेल इकडं चिकटला म्हणजे 6 पृष्ठ असणार
इकडून चिकटला, वरून चिकटला, इकडून चिकटला, 3 बाजून चिकटला म्हणजे राहिले किती? 3च दिसणार. याचे किती दिसणार आहेत? 5 दिसतील. इथं कन्फ्युजन आहे थोडंसं, इथं कन्फ्युजन आहे. हवेत असल्या खालचं पण दिसणार. हवेत आहे असं म्हणावं लागेल. कन्फ्युजन आहे प्रश्नामध्ये, बरोबर आहे. इथं हे जर हवेत जर धरला तर याचे किती पृष्ठभाग दिसतील? 5. ओके, याचे किती दिसतील? 4. याचे इकडे एक चिकटला आणि इकडे एक चिकटला, याचे 4 दिसणार आहे. याचे 4 दिसणार आहे. जसं इकडे झालं तसंच इथं याचे 5 दिसणार आहे, याचे 3 दिसणार आहे, याचे 5 दिसणार. तर उत्तर पर्याय क्रमांक 1. ओके, तर याच्यामध्ये 69 घे. आपण करतो जे कॅल्क्युलेशन करायचं ते घेऊया. सर 69 70 पण सोडवते. 69 70. ओके, चौकोनातील संख्यांच्या बेरजेपेक्षा. ओके, घेऊया आकृती काढायला लागणार नाही. चौकोनातील संख्यांच्या बेरजेपेक्षा वर्तुळातील संख्यांची बेरीज कितीने कमी अथवा जास्त? चौकोनातील संख्या म्हणजे कोणत्या? या चौकोनात असणाऱ्या सगळ्या संख्या. फक्त चौकोन वापरलाय का? नाही. चौकोनातल्या सगळ्या संख्या 12, 5, 17, 4, 21, 2, 23, 26. आणि वर्तुळातील संख्या 12, 5, 17, 17, 26, 32. फरक कितीचा आहे? 32 आणि 26, 6. वर्तुळातील काय म्हणले पहा, चौकोनातील संख्येच्या बेरजेपेक्षा वर्तुळातील संख्येची बेरीज जास्त. किती? 6 पर्याय 4. कोणत्याही 2च आकृत्या असणाऱ्या संख्यांचा गुणाकार किती? कोणते 2च याच्यामध्ये पाहिजे. ओके, मला सांगा चौकोन आणि त्रिकोणामध्ये कोणती आहे? चौकोन त्रिकोण कोणतीच नाही. नाही ना चालणार. आपल्याला काय म्हणले? फक्त 2. बरं, चौकोन आणि वर्तुळात 5 आहे. वर्तुळ आणि त्रिकोणात याचा गुणाकार किती? पर्याय क्रमांक 2. ओके, आता या ठिकाणी हे आरशातलं आणि पाण्यातलं संबंधित असतं, हे व्यवस्थित समजून. इथे पर्याय कट पद्धत जाणीवपूर्वक वापरायची. आपल्याला कुठेही पर्याय कट पद्धत टाळायची नाही. पहा, त्रिकोणी कागद या ठिकाणी आकार पहिल्यांदा कापला. कसा कापला रे? मग हा पर्याय उत्तरामध्ये येणार का नाही? म्हणजे आपल्याला आहे तिथं पाहिजे, आहे इथं, इथं पहिल्यांदा कट करून टाकायचं. इथं आहे. आता ही आकृती वर्गात ही केली, घडी इथं घातली. ही घडी उघडल्याबरोबर याची वरती आहे म्हणजे इथं आहे, इथं येणार. हा कट केला आपण दाखवला. आता इथं आहे, इथं आहे, इथं आहे. ओके, आता घडी कोणीकडून घातली? त्यांनी या ठिकाणी. पहा, ही घडी ही आज जसं तसं दिसणार आहे. ओके, कारण ह्याच्यावर कुठली घडी आलेली नाही. हे आहे तसं ते, कारण वर्ण घडी घातली, हे कापले. हे आहे तसंच पाहिजे, हे आहे तसं आहे. पहिला कट, तिसरा कट झाला. आता राहिला दुसरा आणि चौथा. फरक काय याच्यात? गोल. म्हणजे इथं अर्धगोल आहे, इथं पूर्ण गोल आहे. मग त्याच्यावरती लक्ष द्यायचं आपल्याला. आता इथनं घडी घातल्यानंतर घडी कुणीकडून घातली आहे? इकडली घडी. ही घडी इकडे घातली आणि ही घडी इकडे घातल्यानंतर इथं कापल्या. ही घडी उघडली की काय होणार? या पूर्ण गोल होणार आहे. पूर्ण गोल पाहिजे. पर्याय क्रमांक 2. ओके, आलं का लक्षात? साधं सोपं. जास्त डोक्याला खुराक करायचा नाही. खुराक कुठे घ्यायचा नाही. ओके, चला पुढील प्रश्न पहा. आता एक आपल्याला हा कारण या बाजूला तो राहिला का? हा आकार सगळीकडे आहे का? नाही, ते फक्त आपण एवढंच बघितलं. आपण अजून ते जास्त बघितलं नाही. ओके, नंतर खालनं वर घडी घाल आणि हा गोल करतो. म्हणजे खालनं वर उघडलं की हा गोल येणार आणि हे येणार. गोल आपल्याला या ठिकाणी आहे का सगळीकडं? असू द्या. तर इकडे घडी घातल्यानंतर म्हणजे हा गोल फक्त इथंच येणार आहे. इथं येणार आहे का गोल? याच्यावर हा पण. आता पुन्हा ही घडी इकडून इकडे घातली. इकडून घडी घातल्यानंतर ही कापली म्हणजे ही घडी इकडे उघडली की काय होणार? याचा या पद्धतीचा बाण होणार आहे आणि तो वरती चिकटलेला आहे. आता इथं थोडंसं अंतर दिसतंय. इकडे चिकटले म्हणजे चिकटलेला आहे. पण इथं आकार बघा, जी इथं आकार तो ज्या पद्धतीने पाहिजे तसा नाही. म्हणजे हा पर्याय करतोय.
हा एक पर्याय कट झाला, हा एक पर्याय गोलावरनं कट केला. आता या दोघांमध्ये फरक आहे. इथं वरती मिशा दिलेल्या आहे. आता इथं मिशा पहिल्यांदा कापल्यात वरती जाते का मिशा, तोही कट होईल. ओके, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके, तर इथं आकृती पूर्ण करायची आपल्याला. हा आकार पूर्ण करायचा. या ठिकाणी याच्यामध्ये रेष नाही. रेष असताना पर्याय कट. बाकी चौकोन इकडे आहे. रेष चौकोनापर्यंत आली. तीन कट होणार गोल आहे तिथं. ओके, 2 वेळा इथं म्हणजे एकदा चौकोन आहे नंतर गोल आहे. इथं गोल गोल दिलेलं आहे कट. आता या दोघांमध्ये फरक आहे. चौकोनापर्यंत आले. आपल्याला चौकोनापर्यंत पाहिजे, त्यामुळे पर्याय 2 कट, पर्याय 4. ओके, चला 74 याच्यामध्ये लपलेला भाग. आता लपलेला भाग याचा अँगल बघायचा. लहान मोठा आकार असू शकतो, कापून भाग घेतलेला असू शकतो. आता या ठिकाणी ही रेष पहा, ही रेष आपल्याला ही म्हणते. तर इथे जुळवली, हे या ठिकाणी आकार व्यवस्थित जुळत नाही. हा जो कॉर्नर आहे या ठिकाणचं हे तेवढं जुळत नाही. ओके, पुढे बघूया. हा आकार पहा, या ठिकाणचा हा आणि हा कर्व आकार इथं आहे का? दोन कर्व एकाला क्रॉस केलेले नाही. इथं क्रॉस करून पुढे गेलेले तर नाही. हा पहा आता इथं गेली, ही गेली, ही रेष इथपर्यंत दाखवली. पुढे असू शकेल. इथं आहे, हा कर्व आहे. पर्याय 4 मध्ये हा आकार कुठेच नाही. ओके, तर हा तंतोतंत जुळणारी. आता तंतोतंत जुळणारी हे कसं फिरवतोय आपण? कोणत्या दिशेने फिरवतो? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हे कसं फिरवतोय? घड्याळाच्या दिशेने. हे कसं घड्याळाच्या दिशेने. विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या दिशेने. उत्तर पर्याय क्रमांक 3. साधं सोपं बघायचंय. चला पुढे 75वा 59वा प्रश्न. आकृतीवरती संपले. 59वा काय? 59चा काय आकृती घेता येणारा नाही. ओके, आता आपण ते बंद करूया. आपण हे फळ्यावरती घेऊया. 59 पासून जे राहिले पुढे प्रश्न सांगा. पहिल्यांदा ज्या पद्धतीने आपण सोल्युशन देत होतो त्यापेक्षा हे चांगल्या पद्धतीनं होत आहे असं मला वाटतंय. काय बदल असतील तर तुम्ही सुचवा, काय हरकत नाही. आपल्याला आपण बदल करूया, कारण आपण हे तयार करतोय. त्यामुळे आपल्याला कोणाचं इथं ऑब्जेक्शन नाही. असं करू नका, तसं करू नका. मुलांना काय हवं आहे, तुम्हाला काय हवं आहे, तसा बदल आपण याच्यामध्ये करूया. ओके, बोला. चला 59वा काय सांगा प्रश्न. सीमा सीता यांच्या आजच्या वयोचे गुणोत्तर 5:2:3. सीमा सीता रिया. 59 सीमा, सीता आणि रिया यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:2:3. 5:2:3. म्हणजे आजचं तिचं वय 5:2:3. ओके, हा पुढे 5 वर्षापूर्वी. मग 5 वर्षांनी ही पण 5 वर्षांनी वाढणार, ही पण वाढणार, ही पण वाढणार. म्हणजे आजच्या वयाची बेरीज किती होते? 25 अधिक 5 किती झाली? 40. म्हणजे यांचे गुणोत्तराची बेरीज किती येणार आहे? 40. 5 अधिक 2 अधिक 3 3 10 बरोबर 40 बरोबर 4 x बरोबर 4. 4. म्हणजे आजचं वय सीमाचं 20. सीताचं 8 4 गुणे 8 आणि रियाचं 12. 4 गुणे 5. आपल्याला काय विचारलं त्यांनी? विचारले काय प्रश्न? सीमाचं वय किती? 20. ओके, चला पुढील प्रश्न घ्या. 60. हा, प्रत्येकी 10 मिनिटाला 5 सेकंद. ओके, 5 दिवसानंतर किती मागे राहील? 5 दिवस. ओके, बरं आपण एक काम करूया. 5 दिवसाचे तास करूया. एका दिवसाचे तास केला आणि त्याला कोण दिले 5 ते चालेल 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 चालेल. ओके, 10 मिनिटाला 5 सेकंद. 60 मिनिटाला 60 मिनिटं म्हणजे 1 तास झाले. 60 मिनिटाला
30 सेकंद म्हणजे एका तासाला 60 मिनिट म्हणजे एक तास एका तासाला 30 सेकंद 30 सेकंद मग 24 तासाला 12 मिनिटं एकाचे 24 पट झाले याचे 24 पट करा 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट असतो 720 अर्धा मिनिट गुणिले 24 केलं तर 12 मिनिट म्हणजे 30 सेकंदाची मिनिट आहे या म्हणजे एका तासाला अर्धा मिनिट मागे पडतो 24 तासाला 12 मिनिटं 12 मिनिट एका दिवसाला 5 दिवसाला त्याला गुणिले 12 केलं 60 मिनिट म्हणजे उत्तर 60 मिनिटे असेल किंवा एक तास ओके चला पुढे 60 आणि 61 28 वर्ष आहे 61 त्यांच्या वयाची बेरीज 28 आणि याच्यातला फरक दिला जेव्हा दोन संख्यांची बेरीज आणि त्याच्यामधला फरक दिलेला असतो तेव्हा मोठी काढायची असेल तर बेरीज अधिक फरक भागिले 2 28 4 32 भागिले 2 केलं मोठा 16 वर्षाचा येईल आणि जर लहानाचं काढायचं असेल तर बेरीज वजा फरक भागिले 2 28 मधून 4 गेले 24 भागिले 2 उत्तर येणारे 12 म्हणजे बेरीज येते का 28 येते फरक 4 येतो का येतो आपल्याला काय विचारले त्यांनी तर 4 वर्षापूर्वी आता हे आजचं झालं 4 वर्षापूर्वी हा कितीचा असेल 12 तर हा 8 संक्षिप्त 4 त्रिक 12 म्हणून तर येणारे 3 ओके चला पुढे प्रश्न घ्या विधानावरून योग्य अनुमान निवडा आकृती काढायला ही आकृती काढल्याशिवाय काही कावळे पोपट आहे काही कावळे पोपट आहे पुन्हा काय म्हणते सर्व पोपट पेरू खातात सर्वच्या अगोदर रचना सर्व पोपट सर्व आतमध्ये घालायचे सर्व पोपट पेरू खातात म्हणजे हे झाले पोपट हे झाले पेरू सर्व पोपट पेरू पुन्हा काय म्हणलं पहिलं वाक्य काही कावळे पोपट आहे काही कावळे काही म्हणलं की त्याचा काही अंश सगळे म्हणले नाही काही कावळे पोपट आहे आता याच्यावर ही विधानं झाली या विधानावर ही रचना आपण केली आता या रचनावर अनुमान बरोबर आहेत का हो पहिलं काय पेरू खाणारे कावळे पोपट आहे पेरू खाणार म्हणजे याच्यामध्ये येणार पेरू खाणार म्हणजे याच्यामध्ये येणार पेरू खाणारा पोपट आहे पेरू खाणारा पोपट आहे आणि दुसरं काय म्हणजे सर्व पोपट कावळे आहे सगळे पोपट कावळे आहेत का काही त्यामुळे दुसरं विधान चुकीचं पहिलं विधान बरोबर म्हणजे क सत्य आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ओके चला 63 मला आकृती काढावी लागेल आणि स्क्रीनला घेता येणार नव्हता प्रश्न तर याची रचना आपल्याला ती दाखवणं गरजेचं आहे आणि ती मोठ्या आकारामध्ये जे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने लक्षात यायला पाहिजे ओके ओके आकृती बरोबर आहे का ओके आता नंबर देऊया आपण त्याला 1 2 3 4 5 6 7 आपल्याला काय विचारलं याच्यामध्ये चौकोन चला चौकोन सिंगल डिजिटचे सांगा एका डिजिट 1 नंबर 2 नंबर 6 नंबर 7 नंबर किती होता 4 डबल डिजिट दोघांचा मिळून हा ओके 13 नंबरचा बनतो 25 बनतो 67 बनतो किती झाले 3 झाले ओके तिघांचे पहा तिघांचा नाही चौघांचा 3 4 6 7 3 4 6 7 ओके 3 4 6 7 4 5 6 7 4 5 6 7 असे 2 2 आणि हे सगळ्यांचा मिळून एक बनतो
या सगळ्यांचा 5 जणांचा बनतोय का हो? नाही. 6 जणांचा नाही. 7 जणांचा हो. 7 जणांचा एक या सगळ्यांचा मिळून हा बनतो किती होता 4 3 7 आणि 2 9 1 10 ओके त्यांनी उत्तर किती दिले 10 दिले ना ओके चला पुढे मांडणीतलं सूत्र पहा किती नंबर 65 नंबर सोपं आहे अवघड नाहीये खूप विचार करायलाही लावणार नाहीये जर डोकं जरा जरा फक्त पाडेपाठ असणार आलं लगेच पळतो या गणितांना या पद्धतीच्या प्रश्नांना याच्यासाठी पाडेपाठ असले पाहिजे तुमचे हा? बोला 3 4 5 54 3 4 5 54 4 6 4 6 64 64 5 4 3 70 5 4 3 70 आणि 2 6 एकांमध्ये प्रश्नचिन्ह ओके 2 4 6 1 एक प्रश्नचिन्ह हा बोला साहेब 5 आणि 4 9 9 3 27 27 ची दुप्पट 54 6 2 8 6 2 8 8 चौक आणि 54 मध्ये ची दुप्पट 64 व्हेरी गुड 4 3 12 12 म्हणजे 60 60 4 3 4 7 7 7 7 35 35 ची दुप्पट 70 या 5 आणि 4 चा 5 आणि 4 याची बेरीज करायची 9 आणि याचा गुणाकार 9 27 ची दुप्पट 5 आणि 4 9 9 ची तिप्पट 27 आणि 27 ची दुप्पट मी तर 2 अधिक 6 8 होतात 8 चौक 32 4 पट करा 32 आणि 32 ची दुप्पट 64 मी तर 4 अधिक 3 7 7 7 ची 5 पट 35 आणि 35 ची दुप्पट 70 आहे मग तसंच इथं 6 अधिक 1 7 7 ची दुप्पट दुप्पट 14 आणि 14 ची दुप्पट 28 28 तर उत्तर काय येणार आहे 28 चला पुढे एका रांगे प्रत्येक 5 मीटर अंतरावर आंबा फणस पुढे काय जांभळ पेरू चिंच व चिक्कू पेरू चिंच चिक्कू या पद्धतीनं झाडं लावलेली आहेत तर कोणत्या क्रमांकाचे झाड चिंचेचे असणार नाही एकाच तर 47 29 6 आता चिंचेचं झाड किती नंबरला आहे किती आहे ती 6 आहे आणि हा किती नंबरला आहे 5 नंबरला म्हणजे 6 ची म्हणजे 6 वजा 1 चिंचेचा नंबर 6 ची दुप्पट 12 वजा 1 चिंचेचा असणार आहे 6 ची तिप्पट 18 वजा 1 चिंचेचा असणार आहे 24 वजा 1 चिंचेचा असणार आहे 30 वजा 1 20 वजा 1 चिंचेचं 36 वजा 1 30 वजा 1 42 वजा 1 42 वजा 1 48 वजा 1 48 वजा 1 54 वजा 1 54 वजा 1 60 वजा 1 66 वजा 1 वजा 1 72 वजा 1 ओके आपल्या इथपर्यंत आहे मग मला सांगा 71 म्हणजे 72 वजा 1 म्हणजे इथं चिंचच आहे 47 म्हणजे 48 वजा 1 48 वजा 1 इथेही चिंच आहे 29 म्हणजे 30 वजा 1 30 असणार आहे वजा 1 इथेही चिंच असणार आहे आणि 66 वजा 66 नंबर पाहिजे 66 नंबर चिक्कू आहे हे आपण 6 नंबरचे घेतलेले आहे ओके चला पुढे प्रश्न 2014 साली 2014 कामगार दिन कधी असतो रे कामगार दिन म्हणजे 1 मे हा 1 मेला कोणता वार दिलेला आहे मंगळवार आणि विचारलेले आपल्याला कधीचा 2016 स्वातंत्र्य दिन कधी असतो
15 ऑगस्टला आपल्याला कोणता वार येईल आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला 2014चा आपण स्वातंत्र्य दिन काढले. 1 मेचा दिलेला आहे. सोमवार पार दोन्ही 2-3 पद्धती तुम्हाला सांगत असतो. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके. 1 मेला मंगळवार आहे. 1, 8, 15, 22, 29 मेला आहे मंगळवार. मे महिना कितीचा? 20. 31चा. 1 जून झाला. 1 जूनला शुक्रवार आला. 1, 8, 15, 22, 29 जूनला ही शुक्रवार येईल. 29 जून महिना 30चा असतो. ओके. 1 जुलै, 1 जुलैला 1, 8, 15, 22, 29ला रविवार आला. 30, 31, 1 ऑगस्ट, 1, 8, 15 15 ऑगस्टला देखील कोणता वार आलेला आहे? 15 ऑगस्ट 2014 रोजी 2014ला बुधवार आला. 2015ला 1 ऑगस्ट 2015ला गुरुवार आणि 1 ऑगस्ट 2016ला शनिवार आहे. कारण हे लीप वर्ष आहे. हे लीप वर्ष आहे. त्यामुळं 2016चा स्वातंत्र्य दिन शनिवारी येणार आहे. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित ते लक्षात आलेलं आहे. तुम्ही दिवसावरती काउंट केलं तर दिवसावरती देखील आपल्याला हे काढता येईल. 1 मेचा दिलेला आहे. आता याचे दिवस काढूया आपण. ओके. दिवस काढायला काय अडचणीचं नाही, अगदी सोपं आहे. 1 मेचा दिला. मेचे दिवस किती असतात? 31 तारखेला 1 तारखेला दिला. राहिले किती मेचे? मेचे दिवस राहिलेले आहेत 30. जूनचे 30, जुलैचे 31, ऑगस्टचे ऑगस्ट आपल्याला 15 तारखेचा काढायचा. हे 15 दिवस. ओके. म्हणजे हे झाले 2014चे 15 ऑगस्टचा आला. आता 2015चं 365 आणि 2016चं 366. याची बेरीज केली तर 6, 5, 10, 16, 17, 7, 1, 12, 13, 14, 17, 3, 20, 23, 7, 2, 6, 8, 837 भागिले 7 करा. 7 1 7, 1 राहिली. 1 3 13, 7 1 7, बाकी 6 राहिली. 6 7 घेतली. 7 9 63, बाकी राहिली 4 दिवस पुढे जाऊ. मंगळवार दिलेला आहे. मंगळवारच्या नंतर 4 दिवस बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. उत्तर बरोबर आलं का? आलं का लक्षात? मी दोन्ही पद्धतीने आपल्याला हे समजायला हवं, दोन्ही पद्धतीने काढायला यायला हवं. चला पुढे कोणतं राहिलं? 68. 68चं आपल्याला त्याच्यामध्ये लिहावं लागेल. 90, 97, प्रश्नचिन्ह 11, 43, 67, 53, 13, 69. चला कोण सांगेल यातलं? हा बोला. काय बोला? उभी बेरीज 153 येते आहे. इथे उभी बेरीज 153 म्हणजे इथं काय लिहावं लागेल? किती? 7. ओके. अजून काय वेगळं कोणाचं आहे का? नाही. ओके, गुड, व्हेरी गुड. अजून कुठला राहिला प्रश्न? झालं. इथं मेन आकृतीचे वगैरे झाले. आकृत्यांवरती पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण या वर्षीचं लाईव्ह लेक्चर आपण सुरू केलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित आपण ते पूर्ण केलेलं आहे. आज संध्याकाळी तुम्हाला पुढील पेपर, उद्याचा पेपर आज संध्याकाळी भाषा गणितचा टाकला जाईल आणि तो उद्या संध्याकाळी 6-8 वाजेपर्यंत तो सोडवायचा आहे. उद्या 8 वाजता ऑनलाईनला तुम्हाला पहिला उत्तरपत्रिका सांगितली जाईल आणि ती तपासायची. त्याचे स्क्रीनशॉट, फोटो आपल्याला ग्रुपवर टाकायचे. आपले मार्क तेव्हा मान्य केले जातील जेव्हा तुम्ही ते ग्रुपला स्क्रीनशॉट टाकाल, उत्तरपत्रिका टाकाल आणि ते स्क्रीनशॉट कुठपर्यंत मान्य होतील? सोल्युशन चालू होईपर्यंत. म्हणजे तुम्हाला तिथं तपासण्यासाठी लागणारा वेळ एक 5 मिनिटं आपण जर धरला, तुम्ही लेट आला तर तुम्ही 5 मिनिटं लेट तुमचं मान्य होईल, जास्त वेळ नाही. आणि तुम्ही लाईव्ह लेक्चरला जॉईन झाला, मागे रिवाईज केलं, पहिल्यापासून तुम्हाला लेक्चर पाहता येतं. लेक्चर पहा
त्याचा तुमच्या प्रगतीचा आलेख उंचवण्यासाठी वापर करून घ्या. मनापासून इन्व्हॉल्व व्हा, मनापासून अभ्यास करा आणि आपलं यश आपल्या हातामध्ये आहे. अगदी 8वी स्कॉलरशिपला देखील 100% आपली राज्याच्या यादीमध्ये नसतात मुलं, म्हणून अडचण काय येणार नाही. धन्यवाद मित्रांनो, शुभरात्री. भेटू उद्या संध्याकाळी पुन्हा.